तुझे रे भाऊ. एक नंबर वर्कआउट झालेला आहे. डोंगर म्हणलं की आता फक्त मला झोप आठवणार आहे. नमस्कार मित्रांनो, ही आपली वर्कआउटची गँग आणि मी तुमचा लाडका योग. मला माहिती मी तुमचा लाडका बिडका काय नाही, पण मला असं वाटतं मी तुमचा लवकरच लाडका होईल. ते सगळं होईल नाही होईल, पण आजचा वर्कआउट झाला पाहिजे. कारण आळंदीत वारी असल्यामुळे आपल्याला बंदोबस्त लागलेला आणि 5-6 दिवस आपल्या ग्राउंडला पडलेला गॅप. पूर्ण 4-5 दिवसाच्या रेस्ट नंतर आपण डायरेक्ट आज चाललोय हिल मारायला. हिल मारायला गेलतो आपण आज गोरडेश्वरला. सकाळ सकाळी लोकेशनला पोहोचून पहिला आपण थोडासा वॉर्मअप केला. वॉर्मअप केल्याच्या नंतर लगेच थोडीशी लुजनिंग केली आणि लगेच मग आपण आपल्या वर्कआउटला चालू केलं. आधी 4-5 दिवसाचा गॅप आणि त्यातून सगळे पोरं म्हणले आधी पहिलं महादेवाचं दर्शन घेऊन यायचं आणि मग बाकी वर्कआउट चालू करायचा. पहिलं आपण सगळ्यात वर गेलो आणि महादेवाचं दर्शन घेऊन खाली आलो. महादेवाचं दर्शन तर झालं होतं. हर हर महादेव म्हणून सगळ्या पोरांनी आपल्या वर्कआउटला चालू केलं आणि 6-7 हिल मारून वर्कआउट संपवला. आता झालं होतं आपलं वर्कआउट करून मस्तपैकी बसले होते सगळे लुजनिंग करून. लुजनिंग करायला सगळ्यांनी एक एक पायरी पकडून मस्तपैकी लुजनिंग केली. आता वर्कआउट पण झाला आणि लुजनिंग पण झाली. आता निघालो होतो घरी. एवढा वर्कआउट करून भूक लागली म्हणून थोडेसे शेंगदाणे घेतलेले खायला. आता तुम्हाला वर्कआउट ऐकू ऐकू बोर झाला असेल तर चला तुम्हाला माझं गाणं ऐकवतो. तूने दिल के रखी वो संग मेरे क्यों दिल पे चलाए चोरिया के दिल पे चलाए चोरिया तुझको ना तुझको तरस नहीं आया तो दिल पे चलाए चोरिया जो दिल पे चलाए चोरिया घर चला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो तेरा यार मिल गया ओ मुबारक तुझे रुला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया. खतम. दिवसभरात असे काही येडे चाळे केल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. म्हणून असं दिवसात एकदा तरी काहीतरी येडे चाळे करत असतो. असं धिंगाणा मस्ती करत आपण घरी पोहोचलो आणि फ्रेश झालो. फ्रेश झाल्या लगेच आपण आपला डाएट खायला बसलो. डाएट मध्ये आज फक्त हरभरे आणि केळीच होती. आता सकाळची सगळी कामं झाल्यावर आपल्याकडे एकच काम राहते. दिवसभर फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा. म्हणून लायब्ररीत गेलो आणि मस्तपैकी अभ्यास केला. दिवसभर अभ्यास करून परत संध्याकाळी लायब्ररीत गेलो आणि अभ्यासच केला.